नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे 39 या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब, तसेच संस्थेच्या आदरणीय संचालक श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने तसेच मार्गदर्शनाखाली आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम मी संस्थेच्या व शाळेच्या वतीने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि संविधान व प्रजासत्ताक दिन याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने 2 वर्षे 11 महिने 17 दिवस मेहनत करून आपल्या देशाला भारतीय संविधान दिले. त्यांनी संविधानामध्ये सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्या दृष्टीने अनेक परिशिष्टे व कलमे निर्माण केली. जनतेचे मूलभूत अधिकार, त्यांची कर्तव्ये, न्यायपालिका, कार्यपालिका, विधिमंडळ, प्रशासकीय, राजकीय व्यवस्था या सर्वांचा अंतर्भाव संविधानामध्ये संविधानकाराने केलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाने संविधान अधिनियमित व अंगीकृत केले आहे. मात्र हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहायला घेतले तेव्हा अनेक देशाचे विद्वान पंडित त्यांना म्हणाले होते की, डॉक्टर आंबेडकर, तुम्ही एवढ्या महाकाय भारत देशाचे संविधान लिहित आहात. भारत देशामध्ये अनेक लोक निरक्षर आहेत, अंधश्रद्धेने ग्रासलेले आहेत, मागास आहेत. या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे. तुम्ही लिहिलेले हे संविधान जास्तीत जास्त 5-6 महिने टिकू शकेल. जे असे म्हणत होते त्यांच्या देशाचे संविधान टिकले नाही, परंतु आपल्या देशाचे संविधान आज 72 वर्षे झाली तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे प्रचंड विद्वत्ता होती. अत्यंत अभ्यासू आणि कष्टाळू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या. जातीचे चटके खात त्या काळात परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया विद्यापीठ, परदेशातील अन्य विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेऊन या शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित सामान्य माणसासाठी कसा होईल यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आज त्यांच्या मेहनतीतून भारतीय संविधानाची फळे आपण चाखत आहोत. आज अनेक देश आपल्या संविधानाची प्रशंसा करतात. संविधानामुळे आपला एवढा 135 कोटी लोकसंख्येचा देश अत्यंत व्यवस्थितरित्या वाटचाल करत आहे. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. संविधानाचे प्रिॲम्बल, ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो, त्या प्रास्ताविकेमध्येच संविधानाचे सारे सार सामावलेले आहे. त्याच्यामध्ये सामान्य माणसाचे अधिकार, त्यांची कर्तव्य व देशाप्रती निष्ठा सांगितलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्राची एकता व एकात्मता, दर्जाची व संधीची समानता सांगितली आहे.
म्हणून सर्वांनी या संविधानाची प्रास्ताविका समजून घेण्याची गरज आहे. यासाठी निवृत्त सनदी अधिकारी श्री ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधानाची प्रास्ताविका घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असताना संविधान जनजागरणाचे अभियान राबवले. शाळा महाविद्यालयामध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन व्हावे यासाठी आग्रह धरला आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे 26 नोव्हेंबर संविधान दिन देशपातळीवर साजरा होतो आहे. खोब्रागडे साहेब यांचे या कामी फार मोठे योगदान आहे. खरे तर हे संविधान जसे समजायला थोडे कठीण आहे. आज मी तुला या संविधानामध्ये 448 अनुच्छेद व 12 अनुसूच्या व 25 भाग आहेत. ह्या प्रत्येक कलमामध्ये नागरिकांच्या हिताचा, विशेषतः या देशातील सामान्य माणसाच्या हिताचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. आपल्या देशाचा कारभार संविधान व संविधानाशी सुसंगत कायद्यानुसार चालतो. एक सामान्य नागरिक म्हणून जसे आपले हक्क आहेत तशी कर्तव्येही आहेत. व्यक्ती व कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाचा आणि राष्ट्र निर्माणाचा जिवंत दस्तऐवज म्हणजेच भारताचे संविधान होय. खरे तर हा एक राष्ट्रग्रंथच आहे. आपण संविधानाला आपल्या जगण्याच्या पद्धतीचा अनिवार्य भाग करणे गरजेचे आहे. त्यासाठी संविधानाचे नियम जाणून घेऊन त्यानुसार आचरण करणे, वर्तन करणे हेच देशाचे नागरिक म्हणून आपले प्रथम कर्तव्य ठरते. आज बऱ्याच लोकांना संविधानाबद्दल माहिती नाही, कारण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात निरक्षरता आहे. त्याचबरोबर भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे या लोकांपर्यंत अद्यापही संविधान गेलेले नाही. संविधानाच्या तरतुदी, संविधानाने दिलेली नागरिकाचे हक्क, कर्तव्य त्यांच्यापर्यंत पोचलेली नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आहे की संविधानाची माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला प्राथमिक शिक्षणापासून संविधान अध्ययन अनिवार्य व आवश्यक करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच संविधानाची प्रत विद्यार्थ्यांना रोज वाचावी या उद्देशानं छापलेली आहे आणि प्रत्येक शाळांमधून संविधान वाचन हे होत असते. आता 100% साक्षरतेच्या दृष्टीने देशाची वाटचाल चालू आहे. प्रत्येक मुलाला संविधान काय आहे ते समजू शकेल. जर संविधान समजले तरच लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी लढता येऊ शकेल. आपल्यावरील अन्याय, अत्याचार या संदर्भात तक्रारी करता येऊ शकतील. कारण संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी तरतुदी केलेल्या आहेत. त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत भाषण करताना म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक चांगले नसतील तर संविधानाचे मातेरे होईल. त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी करणारी मंडळी ही संविधानावर निष्ठा ठेवून काम करणारी असावी. तर समाजातल्या खऱ्या वंचित, उपेक्षित सामान्य नागरिकांना न्याय मिळू शकेल. आज पाहतो की आपण माणूस म्हणून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजासाठी संघर्ष करत असतो. प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे व त्यांचे हे ते मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी विविध कायदे, योजना व कार्यक्रम सरकार राबवित असते. सर्वसामान्य माणसाचे जगणे सुरक्षित व सन्मानाचे करणे ही राज्यकर्त्यांची संविधानिक जबाबदारी आहे. त्यासाठी जबाबदार राज्यपद्धती व कारभार संविधानानुसार चालला पाहिजे अशी अपेक्षा असते.
संविधानामधील सगळ्यात महत्त्वाचे कलम आहे ते म्हणजे भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्क. संविधानाच्या भाग 3 मध्ये हे अंतर्भूत करण्यात आलेल्या अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये नागरिकाच्या मूलभूत हक्काबाबतची तरतूद आहे. हे मूलभूत हक्क म्हणजेच माणसाच्या समग्र कल्याणाची विकासाची सनद आहे. यामध्ये भारतीय लोकांच्या हक्काचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा उद्देश समोर ठेवूनच संविधानात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संविधानामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असे अनेक हक्क समाविष्ट केलेले आहेत. ते सामान्य माणसासाठी फार उपयुक्त आहेत. विशेषतः समतेचा हक्क हा संविधानातील एक महत्त्वाचा हक्क आहे. समतेचा हक्क संविधानातील कलम 15 नुसार संविधानकर्त्यांनी स्पष्ट केलेला आहे की नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही. या 15व्या कलमाने भेदभाव संपुष्टात आला पाहिजे, परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आजही समाजामध्ये जातीमध्ये भेदभाव होताना आपण पाहतो. हे संविधानाचे उल्लंघन आहे. त्यासाठी आपण कलम 15ची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. संविधानाच्या कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यावर बंदी केली आहे आणि अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवला आहे. परंतु आजही मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता पाळली जाते. याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संविधानातील स्वातंत्र्याचा हक्कसुद्धा महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा, आपले मत मांडण्याचा हक्क दिलेला आहे. संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याच्या हक्काची चर्चा करण्यात आलेली आहे. यामध्ये कलम 19 मध्ये नागरिकांना विविध प्रकारचे 6 हक्क दिलेले आहेत. त्यामध्ये भाषण व मतप्रदर्शन याचे स्वातंत्र्य, शांततापूर्ण व शस्त्र न बाळगता एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात स्वतंत्र मोकळेपणाने संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही राहण्याचे किंवा कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आणि कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य असे स्वातंत्र्याचे महत्त्वाचे हक्क संविधानाने बहाल केलेले आहेत. याची सुद्धा माहिती प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. अद्यापही बऱ्याच लोकांना आपले हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या याची माहिती नाही. त्यामुळे सामान्य माणसाला संविधान कळले नाही. ते कळले पाहिजे व त्याच्यापर्यंत ते पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरच सामान्य माणसाला त्याचे न्याय, हक्क व कर्तव्य याची जाणीव होऊ शकेल. संविधानकाराने हे सगळे संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणून संविधान म्हणजेच नागरिकाचा उत्कर्षाचा एक महामार्ग आहे. संविधान हे भाग 1, भाग 2 व भाग 3 मध्ये विभागलेले आहेत आणि यामध्ये कलमे आहेत. प्रत्येक दिवशी शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रास्ताविका दिलेली आहे. ही संविधानाची प्रास्ताविका दररोज प्रार्थनेवेळी विद्यार्थी म्हणत असतात. तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशीही आवर्जून ही संविधानाची प्रास्ताविका विद्यार्थ्यांकडून म्हटली जाते. आज 26 जानेवारी. या 26 जानेवारी निमित्ताने शाळा, कॉलेजे तसेच राष्ट्रीय कार्यालये
ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र विधानभवन, विधान परिषद या ठिकाणी ध्वजारोहण होते. तसेच शासकीय कार्यालयावरती ध्वजारोहण केले जाते. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी विविध क्षेत्रात म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आरोग्यविषयक या सर्व क्षेत्रामध्ये भौतिक, रासायनिक तसेच जीवशास्त्रीय या विषयामध्ये, अर्थशास्त्र या विषयामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतुल कार्य करणारे भारतीय नागरिक आहेत. त्यांची प्रशंसा तसेच सन्मान करण्यासाठी भारत सरकार त्यांना पद्मश्री व पद्मविभूषण यासारखे पदव्या बहाल करतात. तसेच भारतरत्न हा पुरस्कारही बहाल केला जातो. याच्याशिवाय जे कार्य करतात देशासाठी किंवा देशाच्या हितासाठी सतत झटतात, प्राणार्पण करतात, त्यांना या प्रसंगी वीरचक्र, परमवीर चक्र, शौर्य चक्र, महावीर चक्र अशा पद्धतीनं पदके बहाल केली जातात आणि त्यांचा योग्य पद्धतीनं सन्मान केला जातो. आज महाराष्ट्र शासन किंवा देशातील अनेक राज्य हे आपापले प्रतिकात्मक प्रदर्शन करण्यासाठी, सांस्कृतिक प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली येथे आपापले रथ घेऊन जातात आणि या ठिकाणी राष्ट्रपतीच्या समोर प्रदर्शन करत असतात. आपले सैनिक प्रदर्शन असतं, वैमानिक प्रदर्शन असतं, रणगाड्याचे प्रदर्शन असतं आणि हा मेळावा किंवा देखावा पाहण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण हे सकाळी 8:30 अगोदर उरकले जावे किंवा 10 नंतर उरकले जावे. या दरम्यान शासकीय कार्यालयावरच ध्वजारोहण होत असते. यासाठी हा वेळ ठेवलेली आहे. मी पुन्हा एकदा संस्थेच्या व शाळेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करतो. देश स्वतंत्र होण्यासाठी तसेच ही संविधान निर्माण होण्यासाठी ज्या कायदेतज्ञांनी प्रयत्न केले, मसुदा समिती अध्यक्ष, प्रमुख आणि विविध कायदेतज्ञ या सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्रपतींच्या हाती सुपूर्द केले आणि त्याला 26 जानेवारी 1950 रोजी मान्यता झाली. त्यामुळे आपण 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. म्हणून पुन्हा एकदा मी संस्थेच्या व शाळेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद,